या मृत्यूलोकात 3 प्रकारचा वर्ग राहतो. तुकोबराय सांगतात प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. सांगा त्यांची श्रेणी सांगा. श्रेणी उत्तम श्रेणी, मध्यम श्रेणी, कनिष्ठ श्रेणी. कोण कोण उत्तम श्रेणीमध्ये मोडतात, कोण कोण मध्यम श्रेणीमध्ये मोडतात आणि कोण कोण कनिष्ठ श्रेणीमध्ये मोडतात. ज्ञान पिपासू लोक उत्तम श्रेणीमध्ये मोडतात, धन पिपासू लोक मध्यम श्रेणीमध्ये मोडतात आणि मान पिपासू लोक अधम श्रेणीमध्ये मोडतात. आणि याच्या पुढच्या असतील त्याची श्रेणी शास्त्राला सांगायला दाटून येतंय, ते सांगू शकत नाही. असं अशा 3 श्रेणीची माणसं या मृत्यूलोकात मोडतात. आपण अगोदर अधम श्रेणी पाहू, नंतर मध्यम श्रेणी पाहू आणि नंतर उत्तम श्रेणी पाहून अभंगाकडे येऊ. वर्ग क्रमांक 3 अधम श्रेणीचे लोक, की जे लोक मानासाठी तरफडतात. विठ्ठल पाहता ती मान आदराचा, पाहता ती मान आदराचा, पाहता ती मान आदराचा, पाहता ती मान आदराचा. निंदिती कदान इच्छिते पक्वान, निंदिते कदान इच्छिते पक्वान, निंदिते कदान इच्छिते पक्वान, निंदिते कदान इच्छिते पक्वान. पाहता ती मान आदराचा, पाहता ती मान आदराचा, पाहता ती मान आदराचा, पाहता ती मान आदराचा. हा अधम श्रेणीचा वर्ग आहे, ज्याला मानाची इच्छा आहे, जो मान पिपासू आहे, जो मानाची वाट पाहतो आणि मानातच जीवनक्रमणा करतो. तरी सन्माने जिये, ज्याची जीवनक्रमणा मानासाठी आहे, जो तरी सन्माने जिये, जो मानाची वाट पाहे, सत्कारे होय तो शुजया. ज्ञानोबराय अज्ञानी माणसाची लक्षणं 13व्या अध्यायामध्ये सांगत असताना या व्यक्तिमत्वाची जीवनक्रमणाही मानामध्ये आहे आणि जो वाटही मानाची पाहतो, मानात राहतो, मानाचीच वाट पाहतो. काही माणसं स्वतः मानाची उपभोग घेतात, फार उपभोग घेतात, मानासाठी तरफडतात. एका गावी मी कीर्तनाला चाललो होतो. ते गाव एका तालुक्याच्या गावाच्या पुढं होतं. त्या गावाला जायचं म्हणजे मला तालुक्याचं सगळं गाव ओलांडायचं होतं. तालुक्याच्या गावात मी प्रवेश केला तर प्रवेशद्वारावरच एका मोठ्या पुढाऱ्याचे होर्डिंग लावले होते, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुढं गेल्यावर आणखीन एक दिसला, आणखीन एक दिसला. म्हणलं अरे आत्तापर्यंत 5 पाहिले, पुढं किती आहेत मोजावे. आपलं चाललोत गाडी तर मोजावे याचे होर्डिंग किती लागलेत. मोजत मोजत गेलो तर करेक्ट 100 बॅनर लागले होते त्या माणसाचे, पुढाऱ्याचे. तालुक्याचं गाव संपलं, बॅनर संपले. मी ड्रायव्हरला म्हणलं कीर्तन थोडं आणखीन वेळाने आहे, काय कीर्तनाच्या गावी आपण अर्धा तासात जाऊ. कोण पुढारी वचारा भेटायला तरी जाऊ त्याला, की एवढा 100 बॅनर ज्याचे लावलेत गावात लोकांनी. एका मार्गावर गेलो मी त्याला भेटायला. त्याचा त्या दिवशी वाढदिवस होता. नमस्कार नमस्कार, आज तुमचा वाढदिवस आहे? म्हणले हो. तुम्ही? म्हणलं मी आळंदीहून आलोय. माझ्या वाढदिवसासाठी आले? नाही म्हणले, हा तुमचा गैरसमज आहे, मी काय तुमच्या वाढदिवसाला नाही आलो, मला माडकडे कीर्तन आहे म्हटलं. म्हणले मग मी जात असताना कोण एवढं लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे बा की ज्याचे 100 बॅनर लागलेत, काय मान सन्मानात व्यक्तिमत्व राहतंय, म्हणून तुम्हाला भेटायला आलो. तुम्हाला किती बॅनर लागलेत? म्हणलं 100. नीट मोजले? म्हणलं हो हो, मी गणितात पक्का आहे, 100 बॅनर आहेत. तो म्हणला महाराज अहो मी 150 बॅनरचे पैसे दिलेत, 100च कसे लागले? म्हणजे 50 बॅनरचे पैसे त्यात लावणाऱ्याने मग ते खिशात घातले की काय? याला माझा तरी सन्मान जे असं सन्मानामध्ये काही माणसं जीवन जगतात. या मंदिरात आता काय सांगावं तुम्हाला, एक कीर्तनकार असे होते की ते स्वतः विद्यार्थ्यांना पैसे द्यायचे, हार घेऊन आणायला लावायचे आणि मंदिरात कीर्तन असल्यावर विद्यार्थ्यांनी येऊन हार घालायचे. आता सत्कारमान पूजार्थम तपोदंभेन च वयत, हे जे भगवंताने गीतात लिहिलंय हे मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं सांगतोय. फक्त त्यांची श्रेय नामावली विचारू नका, कारण आपल्याला काही दिवस आनंदित राहायचंय.
मानामध्ये जगतात आणि वाटही मानाचीच पाहतात. आपल्या महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्र्याला एक मान आहे आणि उपमुख्यमंत्र्याला एक मान आहे. मुख्यमंत्र्याला मान आहे आषाढीच्या पूजेचा आणि उपमुख्यमंत्र्याला मान आहे कार्तिकीच्या पूजेचा. पंढरपूरची आषाढीची पूजा मुख्यमंत्र्याच्या द्वारे समापन्न होते आणि कार्तिकीची पूजा उपमुख्यमंत्र्याच्या हाते समापन्न होते. आणि मग मुख्यमंत्री पूजेला येतात, त्यांची मंडळी पूजेला येते, बायको. मग वारकऱ्याने थोडंसं आंदोलन करून अरे आम्ही 20-20, 25-25 दिवस चालतो, 35-35 तास बारीला उभे राहतो, वारकऱ्याचं एखादं जोडपं राहू दे ना पूजेला. मग पहिला वारकरी जो जोडीने त्यावेळेस 4 वाजता पूजेला राहील, दर्शनाला असेल, त्याला पूजेचा मान भेटला. यावर्षी आमच्या नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वाकडी नावाचं गाव आहे. या वाकडी गावाचे काळे पाटील यांना जोडीने उभय दाम्पत्याला पूजेचा मान भेटला. आणि मग कोण कोण पूजेला राहतं? एक मुख्यमंत्री, एक त्यांची धर्मपत्नी 2, तिसरा वारकऱ्याची धर्मपत्नी 4 आणि 5वे पांडुरंग. मग पूजा होते. दुसऱ्या दिवशी द्वादशीला फोटो येतात, मुख्यमंत्र्याच्या हाते पूजा समापन्न. आणि कोण वारकरी असेल ते वारकऱ्याचं नाव, त्याच्या पत्नीचं नाव, मुख्यमंत्र्याचं नाव, मुख्यमंत्र्याच्या बायकोचं नाव. पण पेपरला फोटो 5च जणाला यायला पाहिजे होता. मुख्यमंत्री, त्यांच्या धर्मपत्नी, वारकऱ्याची पत्नी आणि मुख्यमंत्री आपलं पांडुरंग, 5च जणांचा फोटो यायला पाहिजे. पण दुसऱ्या दिवशी 6वा एक राहतो, कोण? पुजारी. फोटो काढत असताना याला माझा बीच में मेरा चांद भाई. जो मानाची वाटप आहे, मला हे सांगायचं. लोक मानासाठी तर पडतात. हे मान पिपासू लोक आहेत ना, या मानाची मिळकत ही अधम श्रेणीची मिळकत आहे. विठ्ठल तू पदार आहे तोपर्यंतच तुझं नाव निघल, पुढं कोणी निघणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असे राजे लोक उदंड होऊन गेले. उदंडची झाले जन्मोनिया मेले, उदंडची झाले जन्मोनिया मेले, उदंडची झाले जन्मोनिया मेले, उदंडची झाले जन्मोनिया मेले, गेले रावरंग होनिया गेले रावरंग, होनिया गेले रावरंग, होनिया गेले रावरंग. उदंडची झाले जन्मनिया मेले, उदंडची झाले जन्मनिया मेले, उदंडची झाले जन्मनिया मेले, उदंडची झाले जन्मनिया मेले, ओनिया गेले रावरंग, ओनिया गेले रावरंग, होनिया गेले रावरंग, होनिया गेले रावरंग. अशा मानाच्या पिपासू लोकांना अधम श्रेणी भेटलेले. कोणी म्हणाल असं कसं? आम्ही मानासाठी आम्ही तालुक्याची, जिल्ह्याची, राज्याची, देशाची मानाची पदं भोगली आणि आम्हाला अधम श्रेणीमध्ये का टाकतात? मी नाही, तुकाराम महाराजांनी टाकलंय. तुकाराम महाराज म्हणतात, अरे बाबड्या, तुझ्या आधी लय होऊन गेले, जन्मून मेले, त्यांचं कोण आता नाव घेते? उदंडाची झाले जन्मोनिया मेले, होनिया गेले रावरंग, त्यांचे नाम कोणी घ्यायचे? कोण ओळखतंय त्यांना? आता 1200च्या शतकात काही राजे होऊन गेले, 1300च्या शतकात कोण झाले सांगा बरं? 1400च्या शतकात भारताचा कारभार हाकणारी होऊन गेले. कोण ओळखतंय? काय पडलंय कोणाला? काय घेणं देणं आहे? एक जण म्हणला, मी माजी सरपंच आहे. बसा खाली, माजी सरपंच आहे. पुढं सांगायचं, अरे इथं मोठे मोठे देशाचा कारभार हाकलेल्याची कोणी नावं घ्यायला, आणि तू काय माजी सरपंच करतो? नाही, एकच मतावून पडतोय. आजूक पडशील काय, काळजी धरू.
हे याला म्हणायचं अधम श्रेणीची माणसं. मान किती तुझ्या शुल्लक संपत्ती, तुझ्या शुल्लक संपत्ती. मान किती तुझ्या शुल्लक संपत्ती. मान किती तुझ्या शुल्लक संपत्ती, तुझ्या शुल्लक संपत्ती, तुझ्या शुल्लक संपत्ती. मान किती तुझ्या शुल्लक संपत्ती, तुझ्या शुल्लक संपत्ती. किती तुझ्या शुल्लक संपत्ती, शुल्लक संपत्ती. देवा ही तुझी शुल्लक संपत्ती. शुल्लक कोणी विचारात घेतय त्याला? मान किती तुझ्या शुल्लका संपत्ती. आणि या प्रमाणावरून या मानाचे जे पिपासू लोक आहेत हे अधम श्रेणीमध्ये मोडतात. कधी मानासाठी तरफडू नका. मान दंभ चेष्टा, बरोबर चेष्टा. मान दंभ चेष्टा, मान दंभ चेष्टा. सुकराची विष्ठा, येतो सुकराची विष्ठा, येतो शुकराची विष्ठा, येतो शुकराची विष्ठा, येतो शुकराची विष्ठा, येतो शुकराची विष्ठा. वा काय प्रमाण. याचा अर्थ मी सांगू शकत नाही. विष्ठा खाणाऱ्या सुकाराची विष्ठा म्हणजे मान. आता काय करावं, आणखीन खाली असू द्या. आणि म्हणून त्याच्यासाठी काय तरफडू नका. मला चाल म्हणायला नाही दिली, मला वाजवायला नाही दिलं, मला कीर्तन नाही दिलं, तिकडला मान सोडा. आपल्यात येईल काही हळद लावून बसलेत. मानासाठी जो हळद लावून बसतो ज्ञानोबा आहे त्याला आम्ही हळद लावून मागं पाठवतो. आणि म्हणून मान पिपासू हा वर्ग अधम श्रेणीत मोडतो. श्रेणी क्रमांक 2 मध्यम श्रेणी. मध्यम श्रेणीमध्ये कोण मोडतात? धन पिपासू. सारखं धन 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 करतात. एक दिवस बातमी येते त्यांचं निधन झालं. निर्गत धनत्वम. बर. धनासाठी जोडीच्या हव्यासे लागे धनाची जिपिसे, मग आणि दुसरे लोभ्या नावडती पोरे. पैशावर ज्याचं प्रेम बसलंय त्याचं पोरावर बसत नाही. माझ्या ओळखीचं एक सद्ग्रस्त आहे. त्याला एक मुलगा 12वीला आहे आणि एक 11वीला आहे. दोन्ही मुलं थोडी थोडी वयात आली, चांगली तर दष्टपुष्ट. पण आणखीनही तो आपल्या दोन्ही मुलांना आपऱ्याच विजारी शिवतोय. मला गुडघ्याच्या वरच विजार शिवतोय. अहो म्हणलं एक मुलगा 12वीला गेला, एक 11वीला गेला, आता वयात आलेत, हाफ पॅन्ट काय शिवताय? फुल शिवाना. तो म्हणला कशाला एवढा खर्च करायचा? म्हणलं मग कशाला एवढा करायचा? राहू द्या तशीच, आम्ही समजून घेऊ. नागा आखाड्याचे 7 वालेत म्हणून. आता काय असं याला म्हणायचं? मग अनिक दुसरे लोभ्या नावडती पोरे. धनपिपासू लोक हे मध्यम श्रेणीमध्ये मोडतात. पैशासाठी ज्ञानोबा म्हणतात जे एकोत्तरेची वाढी जळती आगी घाली ती उडी. ज्ञानोबा म्हणतात 1 रुपया वाढीने भेटावा म्हणून जळत्या आगीत उडी टाकायला लोक मागं पुढं पाहणार नाहीत. विठाल 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 विठाल. वर्ग क्रमांक 3 मान पिपासू लोक अधम श्रेणी. वर्ग क्रमांक 2 धन पिपासू लोक मध्यम श्रेणी. पण वर्ग क्रमांक 1 उत्तम श्रेणीची लोक जे ज्ञानाची वाट पाहून असतात. आजही आळंदीमध्ये असे काही चातक श्रोते आहेत की जे चिंतकाचीच कीर्तन ऐकतात. महाराज आजही आहेत आळंदीत. हे सिद्ध साधकाचे स्थळ. इथं साधक राहतात, सिद्ध राहतात, काही अन्यथा सिद्ध सुद्धा राहतात. असू द्या. आणि म्हणून जे ज्ञानपिपासू मंडळी आहेत, ज्ञानास जया ज्ञाना लागी. काय ज्ञानासाठी ते कळतात? गगन गिळतात योगी. स्वर्गाची आडवंगी उमरडोनी. न करती सिद्धीची चाड, न धरती रिद्धीची भिड. योगा ऐसे दुवाड, हेळसिती तपो दुर्गे. ओलांडित क्रतु कोटी ओवांडित.
सांडोन चगळोनिया सांडित कर्मवल्ली नाना भजन मार्गी एक रिघताती सुरंग नाना भज एक धावत उघडा अंगी एक रिघताती सुरंगी शुशुमनेची देईल गुरु सेवा या बुद्धी पांडवा जन्म शतांचा सांडोवा टाकीत जे विठ्ठल एवढी साधना साधक ज्ञान प्राप्तीसाठी करतो ते ज्ञान. आता अवघड वाव्या सोप्या सांगतो ते ज्ञान पैगा बरवे वा वा हे तर प्रवचनाच्या वाव्यात. हा बरोबर आहे बरोबर आहे. जरी मनी हाती आणावे तरी संताया भाजावे आपलं भाजावे सर्व आहेत ना साधूलाच भाजायला निघालेले काही तरी संताया भजावे सर्वस्वेसी ज्ञान पिपासू वर्ग. त्याला झोप लागणार नाही. वा नाथ महाराजांच्या चरित्रात नाथ महाराज रात्र जागून काढायचे विठ्ठल ज्ञान पिपासू वर्ग आहे. विद्वत्तेचे भरे भूतांग असं म्हटलं तरी काय हरकत नाही. ज्ञान पिपासू माणसं ज्ञान ऐकायला जाणारच. आजही चांगल्या कीर्तनकाराचा चाहता वर्ग आहे. तो गाव म्हणत नाही दुसऱ्या गावात असेल तर आपलं गाव सोडून तिथं ऐकायला जातो. तालुका म्हणत नाही दुसरे चांगले सांगणारे कीर्तनकार मग त्या तालुक्यात आले तर आपला तालुका सोडून त्या तालुक्यात जातो. चांगले कीर्तनकार एखाद्या जिल्ह्यात आले तर आपला जिल्हा सोडून तिथं जातो. मला ज्ञानपिपा काही इंदुरीकर महाराजाचे चाहता वर्ग आहे बरं का. त्यांचं कीर्तन तुम्ही रात्री 12 ते 2 ठेवा, मसन वाट्यात ठेवा आणि येड्या बावळीत ठेवा तर लोक बावळीवर चढून ऐकतील महाराजांना. त्यांचा एक चाहता वर्ग आहे त्या सोडून ज्ञानपिपासू वर्गांचं ते ज्ञानपिपासू वर्ग जो आहे तो उत्तम श्रेणीमध्ये मोडतो. कारण धन ही काय पवित्र वस्तू नाही, मान ही काय पवित्र वस्तू नाही, पण ज्ञानासारखी पवित्र वस्तू या जगात दुसरी नाही. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. ज्ञानासारखी पवित्र वस्तू नाही. आणि म्हणून उत्तम श्रेणीची माणसं याचे पिपासू वर्ग आहेत. ज्ञान मिळवा. त्या ज्ञानाचे 2 प्रकार, एक भुक्तिदायक ज्ञान आणि एक आहे मुक्तिदायक ज्ञान. एक आहे बुडवणार ज्ञान आणि एक आहे तारक ज्ञान. त्याला आपल्या वेदशास्त्रामध्ये पराविद्या आणि अपराविद्या म्हणतात. पराविद्या म्हणजे काय, यया तत् अक्षरम अधिगम्यते सा परा. जी विद्या परब्रह्म अक्षर परब्रह्म तत्वाला गवसणी घालते आणि ते परब्रह्म तत्व आपलं आत्मस्वरूप कसं आहे याची ओळख करून देते, तिला पराविद्या म्हणतात. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव. यांच्या गावी अमृत अनुभवलेलं आहे. यांचं गाव ब्राह्मणी गावे नेवाशाच्या पुढे ज्ञानोबराने तिथं अमृत अनुभवलेलं म्हणून अमृतासारख्याच ओव्या देतात. विठ्ठल विठ्ठल क्रमिता ती मार्ग अनुभव कुशळ हरिनाम सकळ कवित्व कळा. ती यांच्याच गावात आहे. विठ्ठल विठ्ठल वा. ते परब्रह्म तत्व वस्तू, ती वस्तू फक्त ज्ञानानेच आत्मसात होते, धनाने नाही, मानाने नाही. आणि म्हणून मानवी जीवन हे परब्रह्म तत्व वस्तू आत्मसात करण्यासाठी दिलेले आहे. जेणे तू जोडशी नारायण नाशे जीवपन भोरग. यासाठीच दिली इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोला या वचन. जेणे तू जोडशी नारायण नाशे जीवपन भवरोग. आणि म्हणून ज्ञान पिपासू वर्ग मानवी जीवनाला आलेल्या माणसाने बुडवणारं ज्ञान मिळवण्यापेक्षा तारक ज्ञान मिळवावं, भुक्तिदायक ज्ञान मिळवण्यापेक्षा मुक्तिदायक ज्ञान मिळवावं. विठ्ठल मानवी जीवनाला आलेल्या माणसाने वस्तू गोळा करण्यापेक्षा ज्ञान मिळवावं. किमर्थम चयं कुर्वन्ति वस्तूनां भारकारो वै येन वस्तू नियोज्यते तज्ज्ञानं प्राप्नुयात आदौ. धर्मशास्त्रकार सांगतात किमर्थम चयं कुर्वन्ति. चयं नाम संचयम. वस्तूनां भारकारो वै. वस्तूनां भारकारः संचयः मानवाः किमर्थम कुर्वन्ति. मी संस्कृत शिकलेलं बी शिकवलेली बी. कशाला डोक्याचा भार वाढवणाऱ्या वस्तूचा संग्रह माणसाने कशाला केलाय. धर्मशास्त्रकाराचा प्रश्न आहे. डोक्याचा भार वाढल अशा वस्तू गोळा कशाला केल्या. मग काय करा, वस्तू गोळा करण्यापेक्षा वस्तूचं नियोजन ज्याद्वारे होईल असं ज्ञान मिळवा. गावगाव लोकांकडे वस्तू नाहीत का वस्तू हाताळायचं ज्ञान नाही. वस्तू बऱ्याच लोकांकडे मोबाईल आहे
पण मोबाईल हाताळायचा अजूनही काही लोकांनी स्क्रीन टच मोबाईल घेतलं आणि दुसऱ्याला म्हणते एवढा आकडा दाबून द्यावं आता काय आता ते आकडा खेळणारे दाबून देते ते आपल्याला नाही जोडायचं व लोकांकडे वस्तू आहे वस्तू हाताळायचं ज्ञान नाही. आता इथं बीड भागातली माणसं आहेत मराठवाड्यातले कीर्तनकार एक जुना दृष्टांत सांगायचे ऐकलं नाही पण परत ऐका तुमची उजळणी होईल. विठ्ठल विठ्ठल मुलगी नांदायला आलेल्या मुलीला तिच्या बापाने मराठवाड्यातलाच तो बाप होता त्या अर्थी गडगंज हे बागायदार नाही पण जमीनदार असा. मराठवाड्याच्या वाट्याला काही पाणी येऊन दिलं नाही. पश्चिम महाराष्ट्रात लोकांनी पाण्याची काही स्वतंत्र व्यवस्था आपल्याला धरणात करावं लागेल आता. आणि मग जमीनदार गडी होता पाटील होता सावकारकी होती. मुलीला असं वजनात मराठवाड्या इतका हुंडा कुडच देत नाहीत मला. हो तुम्ही मराठवाड्यातच सोयरी की पहा मराठवाड्यात होंडा द्यायला माणसाचा पण भरपूर होंडा देतात मला असू द्या. आणि मग मुलीला सगळं दिलं पण काय कोण झाले ते जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे ऐका जरा वस्तू असण्यापेक्षा वस्तू हाताळायचं ज्ञान असावं. आमचे गुरुजी सांगायचे वैद्य बाबा या सप्त्यात वैद्य बाबाची अनेक कीर्तनं झालेली आहेत. मी चालली म्हणलेलो आहे वैद्य बाबांच्या कीर्तनात. आमचे गुरुजी वैद्य गुरुजी दृष्टांत सांगायचे लोकांकडे वस्तू असते पण वस्तू हाताळायचं ज्ञान नाही. मुलीला बापाने सगळ्या वस्तू दिल्या काय कोण जाणे पण पाणी तापवायचं बंब द्यायचा राहून गेला. आणि सासूबाईने तेच लावून धरलं बंब 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 बंब. तुझ्या बापाने सगळं दिलं बंब नाही दिला तुझ्या बापाने सर्व दिलं बंब नाही दिला. ती येती जाती झाली माहेराला गेली बापाला म्हणले अहो दादा तुम्ही सगळं दिलं मला बाबा पण बंब नाही दिलं. ती सासूबाई सारखी बम 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 करू राहिली ना बम बम बोले बर. आणि मग अरे बापाने सांगता अगं हे बघा आणून ठेवला. ज्याला आणायला लावला त्याने उशीर केला जरा वरड वाटं लावलं मग आला तो आला घेऊन जा. मुलीला बंबासह बोळवणूक केली. मुली ज्या दिवशी आली त्या दिवशी होती चतुर्दशी आली माहेराला. आणि मग दुसऱ्या दिवशी ती अमावस्या चतुर्दशीला गडद अंधकार होता. सासूबाईने बंब पाहिल्यावर सासूबाई झोपलीच नाही नुसतं अंग टाकलं. संध्याकाळी 12 वाजताच उठली काकड्याला नाही बंब पेटवायला. आणि मग म्हटले असं करू बंब पेटू नंतर आधी पाणी आणून टाकू नंतर हापशावर भरपूर गर्दी होईल. वर ल्याळीला राहत होते आणि अमावस्येची पूर्वसंध्येची रात्र होती. म्हातारीने रात्री 2 वाजता 12 वाजता 2 हांडे घेतले. हापशा हापसला 2 हांडे भरून टाकले. त्या बंबात 2 जागा राहतात. ते काय इंधन घालायची जागा आणि एक आहे पाणी घालायची जागा. आता वस्तू आहे पण वस्तू हाताळायचं ज्ञान पाहिजे ना. हा घोटाळा आहे ना. ती काय करायची इंधन घालायची जागा आहे ना त्याच जागेत पाणी घालायचं. आता ते त्याला राहती जाळी ते पाणी जायचं गळून राख गळावी विस्तव राहावा आहार राहावा म्हणून ते राहिली जागा. आता ते अंधारी रात्र होती ग्रामपंचायत काय लाईट नव्हती. मराठवाडा आधीच तर ते सगळं अवघडच आणि कठीण रस्तेच नाही तर लाईट कुठून यायची अवघडच गोष्टी आहेत सगळ्या. बाजू काही मराठवाड्यात बऱ्याच दुरावस्था आहेत. महाराष्ट्र शासनाने योजना जाहीर केली हागणदारी मुक्त गाव पण मराठवाड्यात जरा उलट ऐकण्यात आलं मुक्त हागणदारी गाव. मोकळ्या मनाने कुठेही बसत विठ्ठल आणखीन काही शासनाच्या योजना मराठवाड्यात एवढ्या राबवल्या गेल्या नाही. मुख्यमंत्री तिकडे भरपूर झाले पण ते काय मंत्रिमंडळातले मुख्य असल्यामुळे मुख्य ठेवाच तिकडे गेला गौण ठेवा दुसरीकडेच राहिला असं. आणि मग म्हातारी रात्रभर पाणी आणायची बंबाट टाकायची. वा काय पाहुणे येतं लई सोयरे पाहिले पण असे पाहुणे पाहिले नाही. मला वाटलं 2-4 हांड्याचा बंब असेल अख्ख्या गावाचं पाणी तापवल एवढा बंब दिलाय पाहुण्याने. आणि मग पहाट उजडता आली. आता वरल्याळीला पाणी वाचायची ते पाण्याचं ओघळ थेट खालण्याळीला आला 20पर्यंत. आता मराठवाड्यात असल्यामुळं सकाळ सकाळ लोक सगळे आणि अशा प्रकारे निघाले बाहेर. आणि निघाल्यावर ते पाणी ते सगळे लोक धोतरवर धरून चालायला लागले. पाणी कसं काय आले लोकांना वाटलं वरल्याळीच्या पाटलाला मुलगा झालाय की काय त्याचा हेल घातलाय म्हणून बहुतेक वेशीला पाणी आला असावं. सुईनीची गलबल झाली दासी ज्यांनी हेल घाली. नवीन पोराला हेल शब्द कळायचाच नाही. या जुन्या माणसाला विचारा हेल घालले पाटलाला फार दिवसांनी पोरं झालं तर अख्ख्या गावच्या लोकांनी बायांनी पाटलाच्या दारात नेऊन पाणी ओढतायचं. त्याचा ओघळ वेशीपर्यंत जाईपर्यंत याला जुन्या काळात हेल घालणं म्हणतात. माझे वडील आम्ही पाटीलच माणसं इथं माझ्या वडिलाच्या जन्माच्या वेळी हेल घातला होता अशी आमची आजी सांगायची. विठ्ठल विठ्ठल आणि मग खाल्ल्याळीची लोक पाण्यानेच वरल्याळीला आले. तर ती म्हातारी
सारखी बंबापासून पंपापर्यंत आणि पंपापासून बंबापर्यंत सारखी चक्रा नकरा चक्रा नकरा. ओ म्हणले कोण आहे? म्हणले शांताबाई. ओ काय चाललं आता? आम्हाला थोडी खेडोपाडी कीर्तनाची सवय लागलेली आहे त्याच्यामुळे ते येणारच. अहो काय चाललंय? म्हणले शांताबाई. काय पाहुणे आहेत म्हणले, अख्ख्या गावाचं पाणी तापवलं असा बंब दिलाय. लोक बंबाजवळ गेले, बंब तर रिकामाच. म्हणले बंब तर एवढा नाही की अख्ख्या गावाचं पाणी तापल. म्हणजे इकडे यावं वैस. अहो तुम्ही पाणी ओतलंय कशात? म्हणजे बंबात. हो म्हणले बंबात 2 जागा आहे तर ओतलंय कुठं? त्याला काय होतंय कुठं कवतीनं? बंबात तर जात आहे ना. अहो म्हणले हे पाणी ओतायची जागा ही, यात पाणी ओतलं तर ते राहतं, तुम्ही बाहेर ओतताय ना. म्हणे हो ते पाणी वाहत वाहत गेलं ना म्हणे नदीपर्यंत. म्हणजे आता काय नाही, तुम्ही शांताबाई पाण्याने हो नदीला, आम्ही येतो मागून लाकडं घेऊन. म्हणले आता येतो फुकून. म्हणले असं वस्तू आहे, वस्तू हाताळण्याचं ज्ञान नाही. किमर्थम चयं कुर्वन्ति वस्तूनां भारकारो वै. मग काय करा? येन वस्तू नियोज्यते तस् ज्ञानम प्राप्नुयात आदौ. आपण जी ज्ञान शिकलोत ही फक्त दुपारची भूक भागवायची ज्ञान आहे. अंतकाळाची भूक भागविल असं ज्ञान यह कश्चित कोणी वेराळा राहतो की जो ते मिळवतो. विठ्ठल विठ्ठल. आता ते ज्ञान म्हणजे कोणतं? ते ज्ञान आहे वैदिक ज्ञान, आत्मज्ञान. ते मूळ ज्ञानाचा स्रोत वेदापासून उगम झालेला आहे. ते सर्वम वेदे प्रतिष्ठितम. या ज्ञानाने ते सर्व ज्ञान वेदामध्ये सन्निहित आहे. महाराज आता तुम्ही फारच अवघड सांगितलं. भुक्तिदायक ज्ञान मिळवण्यापेक्षा मुक्तिदायक ज्ञान मिळवा, बुडवणारी ज्ञान मिळवण्यापेक्षा तारक ज्ञान मिळवा, हे लक्षात आलं. पण ते तारक ज्ञान वेदात आहे आणि वेदाची भाषा संस्कृत, आमची भाषा प्राकृत. आमच्या ते लक्षात येईना. बरं मग ते संस्कृताची भाषा आम्हाला मराठीत सांगल कोण? हे उघड करून सांगल कोण? तर हा सर्व जिम्मा, सर्व जबाबदारी माझ्या ज्ञानोबारायांनी घेतली. आणि 1200च्या शतकामध्ये शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे. सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. आणि ज्ञानोबारायांनी हे वेदार्थाचा तारक ज्ञानाचा ठेवा लोकांना तरुणोपाय ठेवावा म्हणून चोखोबाराय म्हणतात माझ्या माऊलीने उघडा केला. अभंगाच्या पहिल्या उघडोनी वेदार्थाचा ठेवा, 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 उघडोनी वेदार्थाचा ठेवा. केला तरणोपाय जीवा, केला तरणोपाय जीवाईसा, समर्थ ज्ञानदेव ऐसा, समर्थ ज्ञानदेव. केला तरणोपाय जीवा, केला तरणोपाय जीवा ऐसा, समर्थ ज्ञानदेव ऐसा, समर्थ ज्ञानदेव. भुक्तिदायक ज्ञान तुम्हाला पेपरमध्ये, कादंबऱ्यामध्ये, निबंधामध्ये, कवितांमध्ये आदी ठिकाणी तुम्हाला भेटल. पण मुक्तिदायक ज्ञान हे सर्व वेदामध्ये निहित आहे. मग अडचणच वाढली का बरं? वेदाचं ज्ञान आम्हाला उघड सांगल कोण करोल? संस्कृत भाषा जगाशी कळेना. ते संस्कृत भाषा आम्हाला कळती कुठं? संस्कृतातल्या शिव्या कळत नाहीत तर ओव्या कधी कळायच्या? देऊ का 1-2 ओव्या? तुम्हाला जर कोणी म्हटलं
कोणी जर म्हटलं आगच्छतु भवान ताम्रचूड, या आपण ताम्रचूड आहात, या 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 वैशाख नंदन या बलिवर्द या अनडवान या, 4 शिव्या झाल्यात या, तुम्हाला कळत नाही माझी जमीची बाजू आहे, या वैशाख नंदन या. तुम्हाला वाटत वैशाख नंदन म्हणले त्याचा अर्थ गाढव होतो. असं आहे. या लंबकर्ण म्हणजे मी गाढव. या बलिवर्द म्हणजे काठाळ्या सांड. बर आता काही सांगावा. या ताम्रचूड म्हणजे कोंबडा. असं संस्कृतातल्या शिव्या कळत नाहीत तर ओव्या कधी कळायच्या, श्लोक कधी कळायचे, अनेक अडचणी. माझ्या माऊलीला दया आली हो. संस्कृताची भाषा जगाशी कळेना तरी तक्षकाची फडे, ठाकोनी काही तो मने काढे. हा सिंहाच्या नाकी चाकी. म्हणजे ते हे संस्कृतातलं ज्ञान मराठीत आणायचं किती अवघड आहे. दादा महाराजांनी ओवी सांगितली, तक्षकाच्या फणीवरला मणी काढून आणायचा आणि सिंहाच्या नाकातला केस. आता काय करा. नाकातला केस जर काढायला गेलेला मनुष्य नाकात जर हात घातला, सिंह झोपल्यावर जर त्याला शिंक आली तर आपला नाश्ता झालाच म्हणून समजा. तक्षकाच्या फणीवरला मणी काढायचा. आता काय करावा. तक्षकाच्या फणीवरला मणी काढायचा, सिंहाच्या नाकातला केस काढायचा आणि तो मणी त्या केसात ओवायचा आणि मग गळ्यात घालायचा. मोकळ्या गळ्यानं राहिलेलं चांगलं. हो, हे गळा घोट घेण्याचाच प्रसंग आहे. आणि म्हणून हे एवढं अवघड आहे. वेदातलं ज्ञान समाजापर्यंत येईना. मग माझ्या माऊलीने काय केलं, तीरे संस्कृताची गहने तोडोनी शब्दे सोपाने, रचिली धर्मनिधाने निवृत्ती देवे. निवृत्ती आहेत देव ज्यांचे असे ज्ञानोबार आहे, असा अर्थ घ्यायचा. विठ्ठल विठ्ठल. आणि मग माझ्या माऊलीने काय केलं, हे संस्कृतातलं ज्ञान प्राकृतात आणलं उघडोनी. म्हणजे गुप्त होतं पहिलं. ते कशात गुप्त होतं, भाषा व्यवस्थेमध्ये गुप्त होतं, जाती व्यवस्थेमध्ये गुप्त होतं, एक शिष्य एक गुरु परंपरेमध्ये गुप्त होतं आणि गुह्यात्मक रीतीमध्ये होतं. 4 ठिकाणी. हे माझं चिंतन नाही, आमचे आदरणीय वैकुंठवासी आचार्य कार्यतीर्थ जगन्नाथ अण्णा पवार यांची इथं कीर्तनं झाली होती घासवाले धर्मशाळेत. आरती ज्ञानराजा 8 दिवस काय अण्णा सांगायचे, फार गोड. आणि मग हे ज्ञानपूर्वी एक शिष्य एक गुरु परंपरेमध्ये होतं. एका गुरुने एकच शिष्य करायचा, पुढच्या शिष्याला सांगायचं नाही. आदिनाथाने मच्छिंद्रनाथ, मच्छिंद्रनाथाचे शिष्य गोरक्षनाथाचे गहिनीनाथाचे निवृत्तीनाथाचे ज्ञाननाथ. पण ज्ञानोबरायला वाटलं पुढं असे गुरु कधी भेटायचे शिष्यांना. मग ज्ञानदेवा सार चोजविले आणि मग ज्ञानोबरायांनी ते ज्ञान सर्व समाजासाठी मोकळं केलं. संस्कृताची भाषा संस्कृताची भाषा मराठी निशेष अर्थ केला. निशेष अर्थ केला. मराठी निशेष अर्थ केला. जगाशी उपकार तारियले नारी नर. केला जगाशी उपकार तारियले नारी नर. शांती ब्रह्मनाथ महाराजांचं हे प्रमाण आहे. हे प्रमाण मी पुढे घेतो. एक शिष्य एक गुरु परंपरेतलं ज्ञान समाजासाठी मोकळं केलं. ज्ञानोबराय म्हणतात, इथून पुढे मी ज्ञान एकाला नाही अनेकाला देणार. तैसा वागविलास विस्तारू गीतार्थेशी एक शिष्य भरू. नाही गीतार्थेशी विश्वभरू. आनंदाचे आवारू मांडू एका. नाही आनंदाचे आवारू मांडू जगा. ज्ञानोबरायने जयाने घातली मुक्तीची गवादी. गवादी म्हणजे पंगत. एका करता असतं त्याला भोजन म्हणतात, अनेक करता असती त्याला पंगत म्हणतात. आज आमच्या घरी फार मोठी पंगत झाली. कोण कोण जेवायला होतं म्हणले, काय नाही एकटेच जावई होते. त्याला भोजन म्हण, पंगत म्हणू नको. एका करता असतं त्याला भोजन म्हणतात, अनेकांकरता असती त्याला पंगत म्हणतात. माझ्या माऊलीने जयाने घातली नुक्तीची नाही मुक्तीची. नुक्तीची कोण म्हटलं, मुक्तीची गवादी घातली. वा.
एक शिष्य एक गुरु परंपरेतलं ज्ञान समाजासाठी उघडं केलं, उघडोनी वेदार्थाचा ठेवा. बर, संस्कृतातलं ज्ञान. आता महाराजांचं प्रमाण. मराठीची भाषा, आपल्या संस्कृताची भाषा, मराठी निशेष अर्थ केला. केला जगासी उपकार नारीनर श्री ज्ञानदेवाचरणी. ज्ञानोबराय नाथ महाराज म्हणतात हे ज्ञान संस्कृतातलं होतं, ज्ञानोबरायने प्राकृतात आणलं. वा माझ्या मराठाची बोल कौतुके अमृता ते पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी की घेणे देणे सुखची वरी हो दे या जगा नगरी. बो आहे ना विठ्ठल. काय म्हटले? हा सर विठ्ठल विठ्ठल. हे तुम्ही सांगितलेलं प्रमाण माझ्या काही पाठ नाही, पण देशिक राज दयानिधी अलंका परिजो नांदे देश भाषा ज्ञानदेवी गीता ग्रंथ वदे. संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञानदृष्टी केलीसे मराठी गीता देवी. वा एक शिष्य एक गुरु परंपरेतलं ज्ञान अनेकांना दिलं, उघड केलं. संस्कृतातलं ज्ञान मराठीत उघड केलं. 2. तिसरं सांगितलं की भाषेतलं ज्ञान उघड केलं. एक शिष्य एक गुरु परंपरेतलं ज्ञान उघड केलं. आणखी काय विकल्प सांगितलं होतं? 4 विकल्प अण्णा सांगायचे. विठ्ठल 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 विठ्ठल. जातीवादातलं ज्ञान, ठराविक जातींनी हे ज्ञान सांगायचं असा मागता घेतला होता. पण आज आबाल सुबोध, आज अनेक समाजाच्या लोकांपर्यंत ज्ञानेश्वरीतलं वेदातलं ज्ञान ज्ञानोबरायने ज्ञानेश्वरीच्या द्वारे सगळ्या समाजापर्यंत उघड केलं. नपा हे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई. संस्कृतातलं ज्ञान उघड केलं, मराठीत आणलं. एक शिष्य एक गुरु परंपरेतलं ज्ञान उघड केलं, मराठीत आणलं. जाती व्यवस्थेमध्ये गुरफडलेलं ज्ञान सर्व वर्ण व्यवस्थेसाठी उघड केलं. आणि पूर्वी हे ज्ञान गुप्त सांगितलं जायचं कानात. माऊली कानात नाही, इथं सगळं उघडच आहे. वेद संपन्न होय ठाई कृपणू ऐसा आननाई जो कानी लागला तीही वर्णाताची. पण सगळ्यांसाठी हे ज्ञान उघड केलं. याला माहिती उघडोनी वेदार्थाचा ठेवा. याच्यावर एक शंका आहे, माऊलीने वेदाचं ज्ञान मराठीत आणलं का गीतेचं मराठीत आणलं? चोखोबराय शब्द चुकीचा टाकलाय तुम्ही. उघडोनी गीतार्थाचा ठेवा केला तरुणो पाहिजे असा शब्द टाकायला पाहिजे होता. उघडोनी वेदार्थाचा का? तर ही शंका कोण घेईल? वेद आणि गीता 2 आहेत असा म्हणणारा शंका घेईल. गीता आणि वेद 2 नाही हे ज्ञानोबरायांनी वेळोवेळी ज्ञानेश्वरीत पटवून दिले. अहो पण वेदात 3 कांड आहेत, गीतेत सुद्धा 3च कांड आहेत. हे कांडत्रय निरूपिणी. श्रुतीच हे कोडीसवानी. कोडीसवानी म्हणजे गोंडस. गीता म्हणजे वेदाचं गोंडस रूपच आहे. वा श्रुतीचं ज्ञानोबराने च लावलाय, आपल्याला काढायचा अधिकार नाही. श्रुतीच हे कोडीसवानी. गीता पद्यरत्नाची लिहिली असे हे उपनिषदांचे सार, सर्व शास्त्रांचे माहेर, परमहंसी सर्वर रविजे जेथ. अशा अनेक ओव्यात माऊलीच्या की गीता म्हणजेच वेद आणि वेद म्हणजेच गीता. म्हणून उघडोनी वेदार्थाचा ठेवा म्हटलं काय आणि उघडोनी गीतार्थाचा ठेवा म्हटलं काय, शंका घ्यायची गरज नाही. उघडोनी वेदार्थाचा ठेवा केला तरुणोपाय जीवा. समाज तरुण जाईल, जीवाला तरुण जाता येईल असा उपाय माऊलीने केला. मग असं करा, कोणाच्याही पायावर भाव ठेवण्यापेक्षा स्वामी बाप्पू आम्हा आदी आदी त्यापेक्षा माऊलींच्याच चरणीवर भाव ठेवा, कारण ते सर्वांपेक्षा समर्थ आहेत. अभंग समर्थ ज्ञानदेव ऐसा समर्थ ज्ञानदेव ऐसा समर्थ ज्ञानदेव ऐसा समर्थ ज्ञानदेव ज्ञानदेव ऐसा समर्थ 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 ज्ञानदेव दया चरणी ठेवा बाबा दया चरणी ठेवा बाबा ऐसा समर्थ ज्ञानदेव
ज्ञानदेव ऐसा समर्थ ज्ञानदेव तया चरणी ठेवा भाव तया चरणी ठेवा भाव ऐसा समर्थ ज्ञानदेव ऐसा समर्थ ज्ञानदेव संस्कृतातलं ज्ञान मराठीत आणलं, जाती व्यवस्थेतलं ज्ञान सर्व वर्ण व्यवस्थेसाठी मांडलं, एक शिष्य एक गुरु परंपरेचं ज्ञान सर्वांसाठी उघड केलं. कोणी अधिकार दिला माऊलीला? चोखोबराय म्हणतात शंका विचारणाऱ्याने त्यांच्या सामर्थ्याचा विचार करावा पाहिला. ते समर्थ आहेत. समर्थ माणसं परंपरा उभावी करू शकतात आणि मोडीत सुद्धा काढू शकतात. महाराज ऐसा समर्थ ज्ञानदेव एका जनार्दनी समर्थ ते भक्त देव त्यांचा अंग. उदार भक्त उदार भक्त उदार भक्त उदार भक्त त्रैलोकी माता जयाची त्रैलोकी माता भगवद गीते अर्थ ऐसे समर्थ तिलोकीये केला भगवद गीते अर्थ ऐसे समर्थ ऐसा समर्थ ज्ञानदेव माऊली समर्थ आहे. धन्य धन्य तू विष्णू भक्ता 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 ज्ञानदेवा तू समर्था ज्ञानदेवा तू समर्था ज्ञानदेवा तू समर्था ज्ञानदेवा तू समर्था दोन्ही पडती पुष्प चळथा पांडुरंगावरी मनोनी पडते पुष्प चळथा पांडुरंगावरी मनोनी पडते पुष्प चळथा पांडुरंगावरी. ज्ञानोबरायचं वर्णन करता. धन्य धन्य तू विष्णू भक्ता ज्ञानदेवा तू समर्था मनोनी पडती पुष्प चळथा पांडुरंगावरी ऐसा समर्थ ज्ञानदेव. मग काय करा? तया चरणी ठेवा भाव. माऊलींच्या चरणावर भाव ठेवा. ज्ञानदेवी धरिता नाही नाही देवी धरी भाव तोची होय स्वयदेव. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबराविषयी भाव धरा. तया चरणी ठेवा भाव. बर हे झालं त्या काळात. आता काय माऊलीची प्रत्यक्ष प्रचिती काय आहे? अभंगाच्या तिसऱ्या चरणात प्रत्यक्ष प्रचित लोचनी प्रचित लोचनी प्रचित लोचनी प्रचित लोचनी प्रत्यक्ष प्रचित लोचनी प्रचित लोचनी प्रचित लोचनी प्रत्यक्ष प्रचित लोचनी प्रचित लोचनी प्रचित लोचनी प्रचित लोचनी प्रत्यक्ष प्रचित लोचनी प्रचित लोचनी प्रचित लोचनी प्रचित लोचनी अस्ति विरति जीवनी अस्ति विरति जीवनी अस्ति विरति जीवनी अस्ति विरति जीवनी ऐसा
समर्थ ज्ञानदेव समर्थ ज्ञानदेव समर्थ ज्ञानदेव समर्थ ज्ञानदेव ऐसा समर्थ ज्ञानदेव समर्थ ज्ञानदेव समर्थ ज्ञानदेव समर्थ ज्ञानदेव ऐसा समर्थ ज्ञानदेव समर्थ ज्ञानदेव समर्थ ज्ञानदेव समर्थ ज्ञानदेव ऐसा समर्थ ज्ञानदेव समर्थ ज्ञानदेव समर्थ ज्ञानदेव समर्थ ज्ञानदेव ज्ञानदेव 1200च्या शतकात आता काय आहे? प्रत्यक्ष प्रचित लोचनी आस्ती विरती जीवनी. आळंदीमध्ये आळंदीचं वैशिष्ट्यच आहे महाराज. आस्ती नासती उदकी. काय पूर्वार्ध? येथे देव भोवती वनवल्ली वृक्ष येथे देव येऊन होती पक्षी. हे असे नित्य साक्ष आस्ती नासती उदकी. मी पाठांतरावाल्याला जरा तपासूनच पाहत असतो. आस्ती नासती उदकी करील बरं मरूप वा वा कोटी कुळा सहित उद्धरील. हे प्रमाणे बरोबर आहे. आस्ती नासती उदकी प्रत्यक्ष प्रचित लोचनी. आज रोज 500 लोकांच्या तरी आस्ती आळंदीत येऊन पडतात. आता इथं खाली मरकळचे लोखंडे आप्पा येतं. यांचं गाव इंद्राणीच्याच काठोर आहे. पण आळंदीच्या आस्ती कधी मरकळला येऊन लागल्या, मरकळच्या नदीत सापडल्या, धानोऱ्यात सापडल्या. खाली धानोर गावे मरकळ गावे. या गावाला आळंदीच्या आस्ती कधी सापडत नाही. आस्ती विरती जीवनी. आस्ती पाणी होऊन जातं महाराज. इथं आस्ती टाकले का ज्याच्या आस्ती पडत्यात त्याला मुक्तीच भेटते महाराज. असं आहे. पण उगा कसले का बाळा गोबाळाच्या नका आणीत जाऊ. हा वारकऱ्याच्याच आणीत जा. असं जे जन्मभर आळंदीला आलेच नाही त्यांच्या आणायचं तरी कशाला? त्यांना हीच श्रद्धांजली की त्यांच्या आस्ती आळंदीलाच नाही आणायच्या. हीच त्यांना श्रद्धांजली. जो जसा वागलाय तशी. पोलीस मिलिटरी कोणी मिळाला तर त्याला तोफांची सलामी दिली जाते. का? कारण जन्मभर शस्त्रविद्या शिकलाय. तसं जे जन्मभर इकडं आले नाही ना त्यांचे आणायच्याच नाही. कशाला इकडे शेवट तरी बाटायचे. आणि म्हणून जरा माझं कडक वाटेल तुम्हाला, पण या असं सांगण्यात माझं तात्पर्य आहे. प्रत्यक्ष प्रचित लोचनी आस्ती विरती जीवनी. पुढे सोन्याचा पिंपळ आईशी साक्ष असे अढळ. आता इथं जयाचे द्वारी पिंपळ सोनियाचा सिद्ध साधकांचा मेळा तेथे. द्वारी सुवर्ण पिंपळ असुमाय जानोनी महिमा निळा चरणातळी राहे. जय देव जय देव जय ज्ञान सिंधू. नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू. सुवर्णाचा अश्वत्थ सुवर्णाचा अश्वत्थ द्वारी स्थापोनी आवास. द्वारी स्थापोनी आवास. भवते देवडे तापस समाधीस बैस. बारीक वाजवा. भवते देव तापस समाधीस बैस. भवते देव हे तापस समाधीस बैस. सुवर्णाचा अश्वत्थ सुवर्णाचा अश्वत्थ नित्य पूजिनिया स्वस्थ. नित्य पूजिनिया स्वस्थ. लक्ष्मीन संडील तयास जन्म देईल पवित्र. लक्ष्मीन संगीतयास जन्म देईल पवित्र. लक्ष्मीन संगीतयास जन्म देईल पवित्र. सोन्याचा पिंपळ तिलोकी ठाऊ का. समीपले कल्पवृक्ष समीप वसे कल्पवृक्ष. हा सुवर्णाचा पिंपळ तिलोकी ठाऊ का. बोला बोला बोला. समीप देखा कल्पतरू. माऊली आमच्या बाबतीत हे बहुत केले पाठांतर, पण वर्म राहिले दूर. सुवर्ण ते सुरुवात आहे त्याची.
स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही ताळे उदर समाधीच्या अभंगात आहे. स्वर्णाचा पिंपळ तिही लोके ठाऊका त्या समीपदे कल्पतरू सिद्धेश्वर लिंग सिद्धी बुद्धी दाता जड जीवा मुक्तता देतो हरी ऐशी स्थानिक ज्ञानदेव राहिले राहुनी तारिले मूळ जना नामा म्हणे ज्ञानदेव हा. हे दोघही समाधी पाठवाले विठ्ठल विठ्ठल आणि हे आमचं कीर्तन असलेलं टाळ घेऊन उभा राहते, दुसऱ्या बोला टाळा टाळ करते. सगळी समाधी पाठ आहे दोघाची. ऐका असं सोन्याचा पिंपळ ऐशी साक्षी असे आढळ कर जोडोनी आदोनी चोखा जातो लोटांगणी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई जय विठोबा रखुमाई रखुमाई 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 विठोबा 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 रखुमाई जय विठोबा रखुमाई रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रती ज्ञान परंपरा अनादिकालापासून चालत आलेली. या ज्ञान परंपरेचे श्रीगुरु आदिनाथापासून परंपरा आली जाण. आणि मग आदिनाथाचे शिष्य मच्छिंद्रनाथ, मच्छिंद्रनाथाचे शिष्य गोरक्षनाथ, गोरक्षनाथ महाराजांचे शिष्य गहिनीनाथ, गहिनीनाथांचे शिष्य निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथाचे शिष्य ज्ञाननाथ म्हणजे ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायांच्या नंतर ज्ञानोबारायांनी 3 शिष्य केले. ज्ञानराजे बोध गेला सत्यबळा, सत्यबळा म्हणजे सत्यामलनाथ. रेडा बोलविला प्रतिष्ठानी 2. भोजलिंगजाची समाधी आळंदी ज्ञानराज बोधित 3 जण. त्यातले ज्ञानोबारायांचे शिष्य सत्यामलनाथ. सत्यामलनाथांनी आपला हा परंपरेचा अनुग्रह गैवीनाथाला दिला. बरोबर आहे ना. सत्यबळे बोध गैवीराया केला. तिथं जे ज्ञानराजे बोध केला सत्यबळा
तर ते बच्या जागी जर म असतं तर अजून चांगला अर्थ लागला असता, पण ते अधिकार आपल्याला नाही हा बच्या जागी म लिहायचा, पण अर्थ मात्र म सांगूनच करतो आपण परंपरेने असाच अर्थ करतो. सत्यबळे बोध गैबीराया केला. हे गैबीनाथ, गैबीनाथांचे शिष्य गुप्तनाथ. इथं थोडासा वाद आहे, गुप्तनाथ हे पुरुष आहेत असं सांगतात आणि गुप्तनाथ ह्या स्त्री होते असंही सांगतात. गुप्तनाथांचे शिष्य उद्बोधनाथ. उद्बोधनाथांनी ही ज्ञान परंपरा शिवदिनीनाथांना दिली, बरोबर आहे ना, केशरीनाथांना दिली. केशरीनाथांचे शिष्य शिवदिनीनाथ. शिवदिनीनाथांनी आपलं जेवढं वाङ्मय केलंय तिथं शिवदिनी केसरी म्हणूनच केलेलं आहे असं शिवदिनीनाथ. आणि शिवदिनीनाथाचे शिष्य नरहरिनाथ. इथपर्यंत परंपरा. नरहरिनाथ आणि त्यांच्या सौभाग्यवती गोपिकाबाई या दोघांचा बोध परंपरा ही मंडळी ज्ञानोबरायांच्या परंपरेतली, म्हणजे ज्ञानोबरायांच्या नंतरची 13वी पिढी येते ज्ञान परंपरेची. 13वी पिढी मी मोजत आलो, तुम्ही मोजलं नसतं हे मला खात्रीने माहिती. बरं, आणि मग 13व्या पिढीपर्यंत येत आलं. आणि मग नरहरिनाथ महाराज आणि गोपिकाबाई यांना 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि त्यांच्या पोटी लक्ष्मीनाथ महाराज जन्मले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उद्धराया आले दीनजना. उद्धराया आले दीनजना. उद्धराया आले दीनजना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उद्धराया आले दीनजना. उद्धरावया आले दीनजना. उद्धरावया आले दीनजना. आणि मग गोपिकाबाईंना 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि आश्विन महिना शालिवाहन शके 1671, बरोबर आहे ना, शालिवाहन शके 1671. आश्विन महिना वद्य पक्ष अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्यांचा जन्म झाला आणि साक्षात लक्ष्मीनाथच लक्ष्मीपूजनाला जन्माला आले म्हणून नावच लक्ष्मीनाथ ठेवलं. विठ्ठल शालिवाहन शके 1671 आणि तुकोबरायचं वैकुंठ गमन आहे शालिवाहन शके 1571 तुकोबराय. आणि तुकोबरायच्या नंतर बरोबर 100 वर्षानेच लक्ष्मीनाथ जन्मले वाढू लागल्यानंतर व्रतबंध झाला. शालिवाहन शके 1678 व्रतबंध झाला. व्रतबंध झाल्यानंतर शालिवाहन शके 1681 त्यांचा विवाह झाला. पहिले विवाह लहानपणीच व्हायचे आणि हीच संकल्पना चांगली होती. लोक म्हणतात बालविवाह हेच चांगलं होतं. ज्याच्या टोपल्यात भाकर आहे ते वडापाव खायला बाहेर जात नाही असं समजून घ्या, विषय सोडून द्या. आणि मग 81 विवाह झाला. विवाह झाल्यानंतर आपले वडीलच त्यांचे श्रीगुरू झाले आणि वडिलांनी त्यांना गुरुबोध दिला, नाथ परंपरेचा अनुग्रह दिला. नरहरिनाथ महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला. विवाह झाला. पत्नीचं नाव सत्यभामाबाई, बरोबर आहे ना. आणि मग त्यांची दिनचर्या सुरू झाली. वक्ती संप्रदायातली त्यांनी वडिलांकडूनच ज्ञानदीक्षा घेतली. कीर्तन परंपरा प्रतापे कीर्तन करू लागले. कीर्तनकारां प्रतापाने म्हणजे भक्ती ज्ञान वैराग्य ओसंडून. आत्ताचे कीर्तनकार प्रतापी म्हणजे 50,000वालं प्रतापी कीर्तनकार आणि त्यांचे सगळे प्रतापच ऐकायला येऊ राहिलेत आता अजून या. आणि मग हे फार कीर्तन भक्ती त्या काळात यांनी जल्लोषाला प्राप्त करून दिली. मराठवाडा, विदर्भ, खानदेश या भागामध्ये ते कीर्तन परंपरा कीर्तन करू लागले. भक्तिमार्ग त्यांनी चालवला. भक्तिमार्ग चालवत असताना एकदा ते ब्रह्मनाळ नावाचं संस्थान, तिथं कोणाच तरी संजीवन समाधी आणि त्या समाधीचा मोठा उत्सव आणि त्या समाधीच्या उत्सवाला ब्रह्मनाळला आले. ते ब्रह्मनाळ कुठे सापडेल आपल्याला पण शोधावं लागेल. मग ब्रह्मनाळला आल्यानंतर तिथं उत्सव होताना असं उत्सव म्हणजे काय असंच बैलगाडे अमुक तमुक. लक्ष्मीनाथ महाराजाला वाटलं अरे संतांचा उत्सव आणि बैलगाडे जत्रा नारायणगावचे फड इथं वारकरी परंपरा रुजली पाहिजे ना. मग तिथल्या मंडळीला विचार कीर्तन करू का, इथं आपण कीर्तन केलं तर काय हरकत आहे का. संतांपुढं कीर्तन मागून घ्यावं
आणि खेडोपाडी आग्रह केला तरी करू नये, असू द्या. कारण ऐकणारे लोक कुठे आहेत तसे. मग आम्ही कीर्तन केलं तर चालेल का? तिथे काही कुठील मंडळी उठली. ते वेळेला तुम्ही कीर्तन करा, पण जर तुमच्या कीर्तनाने समाधी डोलत असेल तर करा, नाहीतर करू नका. लक्ष्मीनाथ महाराज होते, साधूच होते, ते साधुवर्य होते. मग त्यांनी कीर्तनाला सुरुवात केली. महाराज ज्ञानेश्वर माऊली, 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 ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. आजच्या कीर्तनाची सुरुवात बरोबर याच मंत्राने झाली. आणि मग त्यांनी कीर्तनाची, हैबत बाबाची तर हीच परंपरा आहे. हैबत बाबाचा विना महाराज ज्ञानेश्वर माऊलीने सुरू होतो. आणि देहूकर मंडळी रामकृष्णारी, वास्कर महाराज रामकृष्णारी, असं बरेच मतभेद आहेत त्याच्यात, असू द्या. आणि मग कीर्तनाला सुरुवात केली. कीर्तन सुरू झालं का ती जी समाधी होती ब्रह्मनाळला, ती समाधी डोलू लागली. या भजनात ताकदीत हैबतराव बाबांचा फोटो आहे बघा. हा हे नामदेव महाराजांनी हैबत बाबा हे भजन करायचे. या भजनाचे हैबत बाबा एक उद्गाते आहेत. आणि हैबत बाबा भजन करायला लागले तर माऊलीची समाधी डोलायची. विठ्ठल आणि मग मात्र ब्रह्मनाळाची सगळी मंडळी एकत्र आली. आम्ही दुर्जन मंडळी, आमच्या बुद्धीमध्ये काहीतरी कलीचा प्रवेश झाला आणि आम्ही आपल्याला छळलं. आम्ही पदर पसरून तुमची क्षमा मागतो. साधूने आशीर्वाद नाही दिला तरी चलन, शाप नका घेऊ साधूचा. आणि मग लक्ष्मीनाथ महाराज निघाल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये एक गोपाळराव देशमुख कडेकर, एक कोणीतरी सद्ग्रस्त, ते त्यांना फार आग्रह धरायचे. आम्हाला अनुग्रह द्या, आम्हाला अनुग्रह द्या. म्हणजे पुढं देऊ. आणि त्यांनी काय त्यांना अनुग्रह दिला नाही. पुढं प्रसंग असा झाला की इथं आपल्या परंपरेतले केशरीनाथ महाराज यांची समाधी आहे. आपण केशरीनाथ महाराजांच्या समाधीला उत्सवाला आलं पाहिजे. मार्गशीर्ष वद्य, मार्गशीर्ष शुद्ध द्वितीया, केशरीनाथ महाराजांच्या समाधीला लक्ष्मीनाथ महाराज इथं आळंदीत यायचे. माऊलीच्या समाधी सोहळ्यालाच येत असतील. आणि समाधी सोहळ्याचा अमावस्याला काला झाला का 2 दिवसांनी केशरीनाथ महाराजांची समाधी इथं मंदिरातच समाधी. भोजलिंग काकाच्या शेजारी केशरीनाथ महाराजांची समाधी. केशरीनाथ महाराजांच्या उत्सवाला इथं आले आणि इथं समाधीचा उत्सव करून ते पुण्यात त्यांचे काही भक्त होते, सदाशिव नाईक वानोळे यांच्याकडे ते उतरायचे. त्या काळात काळ पेशव्यांचा होता. आणि पेशव्यांच्या काळामध्ये लक्ष्मीनाथ महाराज वानोळेंकडे उतरतात हे पेशव्यांना कळालं. मग पेशव्यांनी वानोळेंना विनंती केली की आम्हाला लक्ष्मीनाथ महाराजांचं कीर्तन ऐकायचं. मग मी 2 लाख रक्कमेचा ओटा करतो आणि त्या ओट्यावर त्यांनी हे कीर्तन आम्हाला करावं. ती दक्षिणा आपण त्यांना देऊ आणि त्यांच्यावर राजकृपा राहील आणि आम्ही त्यांना गुरु करून घेतो. आता पैशावाला शिष्य भेटल्यावर कोणी कमरचं सोडून उभा राहील महाराज, तसं काय नाही. पण ते ज्यावेळेस वानोळे सरदार त्यांनी लक्ष्मीनाथ महाराजांना सांगितलं की ते एवढी मोठी रक्कम देऊ राहिले, त्या काळातले 2 लाख असं. आणि मग देऊ राहिलेत. लक्ष्मीनाथ महाराज सांगितलं गप्प बसा, कीर्तनकार हा वैराग्य संपन्न असला पाहिजे. मोठं पाकिट पाहून लहान पाकिटाच्या तारखा सोडून देणारे बुवा आम्ही नाहीत म्हणले. मग आम्ही त्यांना सांगा इथून पुढं असली प्रलोभनं द्यायची असतील तर आमच्या कीर्तनाला सुद्धा येऊ नका. मग चपापलेच ते. आणि ही बातमी ज्यावेळेस त्यांना कळाली मग तेही गडबडले. पुढं चलून लक्ष्मीनाथ महाराजांनी अनेक तीर्थयात्रा केल्या, अनेक लोकांना परमार्थाला लावलं. अनेक कथा आहेत. एकदा ते ज्ञानेश्वरीवर त्यांचं विशेष प्रेम. एक ज्ञानेश्वरी सांगायचे ते. एक दिवस त्यांना सांगितलं की तुम्ही वैद्याने सांगितलं तुम्ही आज प्रवचन करू नका. म्हणजे का? तुमच्या अंगात ताप भरलेला आहे आणि ते अंगावर घोंगडी घेऊन थडथड उडत होते. अंगात ताप आहे, आज तुम्ही ज्ञानेश्वरीचं प्रवचन करू. असं कसं म्हणले? ज्ञानेश्वरीचा व्यासंग झाल्याशिवाय आम्ही अन्न घेणार नाही म्हणले. मग त्यांनी घोंगडी, आता माझा ताप मी प्रवचन होईपर्यंत घोंगडीला देतो आणि प्रवचन करतो. आणि मग प्रवचन झाल्यावर परत ती घोंगडी अंगावर घेऊन आपण ताप घेऊया. काय ताकद असेल. लक्ष्मी ही समाधी इथं जवळ, दर्शन घेत जा. लक्ष्मीनाथ महाराजांनी आपला सर्व ताप त्या घोंगडीत टाकला आणि घोंगडी खाली ठेवली. प्रवचन सुरू झालं. महाराज कणखर बसलेले, घोंगडी थरथर उडायची.
लोक महाराजाकडे नाही घोंगडीकडेच पाहायचे महाराज की कवा महाराज तुम्ही नाही का कवा जय विठ्ठल करतेत महाराज असं आणि तसं लोक घोंगडीकडे पाहू लागले. प्रवचन संपलं आणि आता हा आपला ताप आपण परत घेऊ याला ताकद म्हणायचं साधूची. आणि त्यांनी ती घोंगडी परत अंगावर घेतली. विठ्ठल विठ्ठल. आणि मग शालिवाहन शके 1732 का 37 समाधीचा काळ. शालिवाहन शके 1732. जन्म आहे महाराजांचा 1671चा आणि समाधी आहे 1732. म्हणजे किती आयुष्य लाभलं 63. बघा बरं का मागं पुढं होईल आता हिशोब करायला मला वेळ लागेल. आणि 1671चा जन्म आहे आणि 32ची समाधी 1632ची आपलं 1732ची. आणि मग 1732 शक ओजडलं आणि या शकामध्ये माऊलीच्या समाधी सोहळ्याला आले. माऊलीचा समाधी सोहळा पार पडला. पार पडल्यानंतर द्वितीयेला केशरीनाथ महाराजांचा उत्सव केला मार्गशीर्ष शुद्ध द्वितीयेला. आणि आज मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थी हा चतुर्थीच ना मार्गशीर्ष शुद्ध पंचमी. आणि या पंचमीच्या दिवशी आपल्या गुरुमाऊलींचा उत्सव संपला. केशरीनाथ महाराजांचा उत्सव संपला आणि शालिवाहन शके 1732 मार्गशीर्ष महिना शुद्ध पक्ष पंचमी तिथी आजची. आणि या आजच्या तिथीला माऊलींच्याच मंदिरात समाधी घेते झाले. तुका म्हणे येणे जाणे नाही आता. 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 राहिलो अनंताची पायी. राहिलो अनंताची पायी. राहिलो अनंताची पायी. तुका म्हणे येणे जाणे नाही आता. तुका म्हणे येणे जाणे नाही आता. तुका म्हणे येणे जाणे नाही आता. राहिलो अनंताची पायी. कुंडली कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार. सद्गुरु लक्ष्मीनाथ महाराज की जय. असे सद्गुरु लक्ष्मीनाथ महाराज आज शालिवाहन शके 1732 मार्गशीर्ष महिना शुद्ध पक्ष पंचमी तिथी ज्ञानोबरायचा उत्सव होऊन दिला. केशरीनाथ महाराजांचा उत्सव केला आणि समाधिस्थ झाले. मग लक्ष्मीनाथ महाराज समाधिस्थ झाले. लक्ष्मीनाथ महाराज समाधिस्थ झाले. बातमी पंचकृषीत पसरली. माऊलीच्या मंदिरात समाधी. माऊलीच्या मंदिरात समाधी. मग समाधीच्या दर्शनाला बाजीराव पेशवे आले. श्रीमंत बाजीराव पेशवे. अरे यांचा अनुग्रह आपल्याला घ्यायचा होता. याला गुरु करून घ्यायचं होतं. यांना थोडं राजकृपा द्यायची होती. आपल्याकडून त्यांना दक्षिणा द्यायची राहूनच गेली. आणि मग त्यांनी 1 रुपयाचं नाणं लक्ष्मीनाथ महाराजांच्या समाधीवर ठेवलं. काय साधू वैराग्यवान असतील. नाणं ठेवलं का नाणं उडालं आणि त्या पेशव्याच्या कपाळाला जाऊन चिटकलं. तुम्ही आम्हाला पैशावर विकत घेता का काय. साधू पैशाला बोलणारा नाही. ते नाणं असं उडालं आणि पेशव्याच्या डोक्यावर चिटकलं. मग मात्र पेशव्याच्या लक्षात आलं जातिवंत वैराग्यवान संताची ही समाधी आहे. यांना आपण पैशात विकत घेऊ शकत नाही. असे हे जातिवंत समाधी. पुढं चलून ते गोपाळराव कढेकर देशमुख यांचा महाराजांना आग्रह मला अनुग्रह द्या मला अनुग्रह द्या. पण महाराज अनुग्रह न देताच गेले. अनुग्रह न देताच गेले. जसं निळोबा संताजी तेल्यांसाठी तुकोबराय पुन्हा आले. पुन्हा येऊन अनुग्रह दिला. जसं गवारशेठ वाहण्यासाठी अनुग्रह दिला पुन्हा येऊन. जसं निळोबरायला पुन्हा आले. जसं तुकोबरायचं तसं लक्ष्मीनाथ महाराज. आणि मग ते गोपाळराव देशमुख कडेकर हे इथं आले. इंद्रायणीचं स्नान केलं. माऊलीच्या समाधीला अभिषेक केला आणि लक्ष्मीनाथ महाराजाच्या समाधीला अभिषेक केला. आणि अन्न पाणी सोडून लक्ष्मीनाथांपुढं भजन सुरू केलं. आता तुम्ही मला जोपर्यंत अनुग्रह देत नाही तोपर्यंत मी अन्न घेणार नाही आणि पाणी घेणार नाही. 7 दिवस अन्न पाणी सोडून लक्ष्मीनाथ महाराजांच्या या समाधीपुढं भजन केलं. लक्ष्मीनाथांनी त्यांना स्वप्नी येऊन उपदेश दिला आणि त्यांना अनुग्रह दिला. म्हणजे ही संजीवन समाधी. विठ्ठल 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 विठ्ठल.
असे पुण्यपावन लक्ष्मीनाथ महाराज आणि यांचा उत्सव पूर्वी गावी करायचे. त्याच परंपरेचे वहक आपल्या सर्वांचे श्रीगुरू मोहननाथ महाराज आणि आदरणीय हरिभक्तीपरायणचे छोटे गुरुबंधू उद्बोधनाथ महाराज यांनी निर्णय घेतला की आपण माऊलींच्या मंदिरात करू. विशेष अभिनंदन ज्ञानेश्वर महाराज संस्थांचं की त्या संस्थांनी हा दिवस रिकामा ठेवला आहे आणि 50 वर्षापासून इथं उत्सव नारायणगडचा चालतो. मग आदरणीय हरिभक्तीपरायण खरात महाराज यांनी सुद्धा किंवा सकाळून आम्ही आमचं पारायण 10 वाजेपर्यंत आटपून घेऊ आणि माऊलींच्या शिष्य परंपरेतले लक्ष्मीनाथ महाराज त्यांची संजीवन समाधी की जे समाधीच्या पश्चात अनुग्रही देतात आणि वैराग्य असं की तो रुपया उडून पुन्हा पेशव्याच्याच कपाळाला चिटकतो, तुमचा पैसा तुम्हाला लक लाभ असं. अशा साधूचा उत्सव जर आपल्या सप्ताहात होत असेल तर त्यांनी पत्रिकेतच छापलंय की श्री लक्ष्मीनाथ महाराजांच्या पुण्यतिथीचं कीर्तन समाधीचं कीर्तन सकाळी होईल. आता हे दरवर्षी छापत चला, कीर्तनकार कोणी असो, पण आपण हे कीर्तन आणि पुढल्या वर्षी केशरीनाथ महाराजांचाही उल्लेख त्यात करा पत्रिकेत, लक्ष्मीनाथ महाराजांचाही उल्लेख करा. तुमचं 50 वर्षाचं चालू 51वावी चालवा आणि आपण एकत्र येऊन एका साह्य करू अवघे धरू सुपंत. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, महाराष्ट्रात जेवढ्या रोजनिशी आहेत कीर्तनकाराच्या डायऱ्या, एकाही डायरीत केशरीनाथ महाराजाची पुण्यतिथी नाही, लक्ष्मीनाथ महाराजाची नाही. महाराज लोकांनाच माहीत नाही तर सांगायचंय कोणाला? आडात पोऱ्यातच नाही तर आडात यायचं कुठं, आडात नाही तर पोऱ्यात कुठून यायचं, हा मोठा प्रश्न आहे. पण पुढल्या वर्षी सगळ्या रोजनिशीवाल्यांशी मी संपर्क करतो, कारण आमची अलंकापुरी पंचकृषी मंडळ, आम्ही दरवर्षी आळंदीची पंचकृषी प्रदक्षिणा करतो. या मंडळाची एक रोजनिशी आहे, त्याच्यात मार्गशीर्ष शुद्ध द्वितीया साधुवर्य केशरीनाथ महाराज संजीवन समाधी सोहळा आळंदी हे नाव येईल आणि साधुवर्य पंचमीला साधुवर्य लक्ष्मीनाथ महाराज संजीवन समाधी सोहळा आळंदी हेही नाव येईल. हे पुढल्या वर्षी टाकायची जबाबदारी माझी. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम, पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम. हा सगळा योगायोगच आहे. इथं आदरणीय या अलंकापुरीचे वार्ताहर आलेले आहेत, पत्रकार ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, ते या गावचेच आहेत, गावचे आहेत, पण गावचा काठिण्य त्यांच्यात नसून मृदुता आहे. तर त्यांना विनंती अशी की आता तुम्ही उद्बोधनाथ महाराजाची आणि मोहननाथ महाराजाची गाठ घ्या आणि माऊलीच्या मंदिरात लक्ष्मीनाथ महाराजाची आपल्या आळंदीचं वैभव आहे. लक्ष्मीनाथ महाराजाचा 213वा समाधी सोहळा कसा पार पडला आणि ती कशी समाधीन काय चरित्र, उद्याच्या पेपरला एवढी बातमी द्यायची जबाबदारी तुमची. म्हणजे पुण्याच्या लोकांना माहिती होईल की समाधी पुण्यात तरी आहे, अशी एवढी जबाबदारी तुम्ही घ्या. उद्या परवा कोणत्या तरी पेपरला या दोघांची मुलाखत घेऊन हा सर्व इतिहास लिहून व्यवस्थित घ्या, रेकॉर्ड करून घ्या आणि पुढं पाठवत चला. आणि दरवर्षी तुम्ही ही बातमी सोहळ्यात देत जा, अशी तुम्हाला सगळ्या वारकरी संप्रदायाच्या वतीने विनंती. तुकाराम 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 तुकाराम.